सो आधार योजना 2025-26 तर विद्यार्थ्यांसाठी आता एक अपडेट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना जर पैसे आलेले नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही जी अपडेट आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। कारण भरपूर जे विद्यार्थी आहे की त्यांचा जो फॉर्म आहे हा सेंडबॅक करण्यात आलेला आहे। फॉर्म जरी ओके असेल तरीसुद्धा सेंडबॅक आलेला आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा लॉग इन करून तुमच्या फॉर्ममध्ये तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही 2025-26ला तो सेंडबॅकमध्ये आहे का एकदा चेक करा। जर तो सेंडबॅकमध्ये असेल तर तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स मागण्यात आलेले आहे आणि ते 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून परत तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे अशाबद्दलची माहितीसुद्धा आलेली आहे। तर A to Z विद्यार्थ्यांनी आपला लॉग इन चेक करा, तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्यापासून तुमची स्कॉलरशिप ही मिस व्हायला नको, कारण की 12 तारीख लास्ट डेट आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आपलं जे SC डिपार्टमेंट आहे त्याला लॉग इन करा, म्हणजे त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। यावरती एक पॉपअप विंडो आलेली आहे, यामध्ये काय दिलेलं आहे वाचून घ्या। स्वाधार योजनेसाठी महत्त्वाची सूचना, आपण अर्ज स्वाधार योजनेसाठी पुन्हा सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे 12 मार्च 2026 पूर्वी अपलोड करणे आवश्यक आहे। डॉक्युमेंट बघा, महानगरपालिका हद्दीतील 5 किलोमीटर अंतर्गत येण्यासाठी महाविद्यालयांकडून घोषणापत्र, भाडे करारनामा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट, उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे अटेंडन्स सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांकडून स्वाधारसाठी घोषणापत्र। कृपया कागदपत्रे अपलोड करून पुन्हा सबमिट करा। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म सेंडबॅक आलेले असेल, रिटर्न आलेले असेल, त्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे दिलेली जी अपडेट आहे ही फॉलो करा। जर तुम्हाला हे समजत नसेल तर आपल्या ऑफिसला व्हिजिट करा, जोही तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्याला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा। जर तुमचा फॉर्म सेंडबॅकमध्ये असेल तर, आणि ज्यांचे फॉर्म अंडर स्क्रुटिनीमध्ये असेल त्यांचा फॉर्म अजून चेक झालेला नाही आहे, आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असेल तर अप्रूव्हवाल्यांना काही करायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे, चेक झालेला आहे, सर्व फॉर्म ओके आहे आणि फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे। तर अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। याबद्दलची माहिती जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या। आपल्यापर्यंत ही एक माहिती आलेली आहे, ही विद्यार्थ्यांना शेअर करणं अतिशय गरजेचं होतं, कारण की यामध्ये डॉक्युमेंट्स मागण्यात आलेलं आहे। यामध्ये तुम्हाला 3 डॉक्युमेंट्सची तर अडचण येणार नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला अडचण येणार ते म्हणजे की जे घोषणापत्र आहे स्वाधारसाठी, ही घोषणापत्र कसं असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्स करा, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते देण्यात येणार, तिथून तुम्ही डाउनलोड करून ते जर तुम्हाला द्यायचं असेल फॉर्मसोबत तर तुम्ही देऊ शकता। आणि जर तुमचा फॉर्म ओके असेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे। अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा। बघू शकता अशा प्रकारे हे एक स्वयं घोषणापत्र आहे, यामध्ये दिलेली ही माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। सर्वात खाली तुमची सिग्नेचर, डेट, प्लेस एवढंच लिहायचं आहे, जास्त लिहायचं नाही आहे यामध्ये। अशाबद्दल ही एक स्वयं घोषणापत्राचा फॉर्मॅट आहे। हा फॉर्मॅट एका जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमधून आपल्याला मिळालेला आहे, हा फॉर्मॅट तुम्ही देऊ शकता। अशाबद्दल ही एक माहिती आहे। तर स्वाधार योजनेसाठी आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला अर्जंटमध्ये व्हिजिट करा जर तुमचा फॉर्म सेंडबॅकमध्ये आलेला असेल। आणि स्वाधार योजनेबद्दल आपल्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।